हद्द तर तेव्हा होते जेव्हा शिक्षणाने डोळे उघडण्याऐवजी आपण अधिक अंधश्रद्ध होत जातो. एकेकाळी शुद्धीकरणासाठी गोमूत्र वापरलं जायचं, पण आज अशोक खरात सारख्या प्रवृत्ती मानवी मूत्र पवित्र म्हणून पाजत असते आणि सुशिक्षित महिला ते पित असते. तर याला काय म्हणावं? बाबासाहेबांनी तुम्हाला चूल आणि मूल या चक्रातून बाहेर काढलं, तुम्हाला संविधान दिलं, तुम्हाला सन्मान दिला, पण आजची महिला पुन्हा त्याच मनुस्मृतीच्या मानसिकतेत अडकते का? मूत्र पवित्र मानणं हा तुमच्या शिक्षणाचा फायदा आहे की तुमच्या बुद्धीचा पराभव? स्त्रीत्वाचा सन्मान की मानवी बुद्धीचा अपमान? ज्या काळात स्त्रीला केवळ उपभोगाची वस्तू मानलं जात होतं, जिथे तिला ना शिक्षणाचा अधिकार होता ना सन्मानाने जगण्याचा, नवरा मेला तर जिवंत जाळण्याची सती प्रथा जिथे धर्म मानली जात होती, अशा काळोखात एक सूर्य उगवला. डॉक्टर बाबासाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला संविधान दिलं, शस्त्र दिलं, पण आम्ही ते वाचायला कमी पडलो. ज्या सावित्रीबाईंनी स्वतःच्या अंगात कशासाठी? तर माझ्या देशातील महिलेला वारसा हक्क मिळावा, तिला घटस्फोटाचा अधिकार असावा आणि तिला माणूस म्हणून जगता यावं. आज जर एखादी महिला कलेक्टर, मंत्री, प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपती होत असेल, तर त्यामागे केवळ आणि केवळ बाबासाहेबांची लेखणी आहे. आज आपण दिवाळी साजरी करतो, लक्ष्मीची पूजा करतो, पण किती महिलांना हे माहिती आहे की त्यांना मिळणारा बोनस, प्रसूती रजा, मॅटर्निटी लिव्ह आणि कामाचे निश्चित तास हे बाबासाहेबांच्या संघर्षाचे फळ आहे? देवाधर्माच्या नावाने आपण सोन्याची नाणी पुजतो, पण ज्यांनी आयुष्य सोन्यासारखं केलं त्या विचारांची पूजा करायला आपण विसरतोय का? हद्द तर तेव्हा होते जेव्हा शिक्षणाने डोळे उघडण्याऐवजी आपण अधिक अंधश्रद्ध होत जातो. एकेकाळी शुद्धीकरणासाठी गोमूत्र वापरलं जायचं, पण आज अशोक खरात सारख्या प्रवृत्ती मानवी मूत्र पवित्र म्हणून पाजत असते आणि सुशिक्षित महिला ते पित असते. तर याला काय म्हणावं? बाबासाहेबांनी तुम्हाला चूल आणि मूल या चक्रातून बाहेर काढलं, तुम्हाला संविधान दिलं, तुम्हाला सन्मान दिला, पण आजची महिला पुन्हा त्याच मनुस्मृतीच्या मानसिकतेत अडकते का? मूत्र पवित्र मानणं हा तुमच्या शिक्षणाचा फायदा आहे की तुमच्या बुद्धीचा पराभव? एक शेवटचा सवाल. स्त्रियांनो, जागे व्हा. बाबासाहेबांनी दिलेला अधिकार फक्त कागदावर ठेवण्यासाठी नाही, तर तो ताठ मानेने जगण्यासाठी आहे. अशा ढोंगी बाबांच्या आणि घाणेरड्या प्रथांच्या मागे लागून स्वतःचा आणि बाबासाहेबांच्या कष्टाचा अपमान करू नका. तुमचं शिक्षण तुम्हाला गुलामी करायला नाही, तर प्रश्न विचारायला शिकवतं. विचार करा, तुम्ही खरंच स्वतंत्र झाला आहात की आजही मानसिक गुलाम आहात? जय भीम.